साताऱ्याच्या कोयना धरणाची पाणी पातळी घटलेली आहे। जलसंकटासोबतच एका ऐतिहासिक ठेवा हा पुन्हा एकदा समोर आलाय। पाणी ओसरल्यामुळे 1952 पूर्वीच्या ऐतिहासिक जुन्या कसबा पेठ बामनोली गावचे अवशेष उघडे पडलेले आहेत। हे पाहण्यासाठी सध्या पर्यटक गर्दी करतायत। रत्नागिरी जिल्ह्यामधील 71,425 व्यक्तींची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली। या तपासणीमध्ये 1,359 व्यक्तींमध्ये मौखिक कर्करोगाची प्राथमिक लक्षणे आढळून आली आहेत। त्यापैकी 147 जणांना मौखिक कर्करोग झाल्याचं निदान झालंय। स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान अंतर्गत राज्य परिवहन भंडारा विभागाने ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे। एकूण तब्बल 7 पुरस्कारांवर आपलं नाव करत नेत्रदीपक गगन भरारी घेतली। यामध्ये तिरोडा बस स्थानकानं राज्य पातळीवर ब वर्गात प्रथम क्रमांक पटकावून भंडारा विभागानं ऐतिहासिक कामगिरी साधलेली आहे। कोल्हापुरात शिक्षकाकडून 25,000ची लाच घेताना महापालिका शिक्षण विभागातील अधिकाऱ्याला अटक झाली आहे। कोल्हापुरातील अँटी करप्शन ब्युरोची कारवाई आहे ही मोठी। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील चांडोह इथे जमिनीच्या वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली। जमिनीच्या वादातून तब्बल 50 ते 60 जणांच्या जमावानं एकमेकांवर लोखंडी रॉडनं हल्ला केला। या प्रकरणात शिरूर पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही बाजूंच्या एकूण 52 जणांवर परस्पर विरोधी गुन्हा दाखल झालाय। जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल IIT या वतीनं आता जाहीर करण्यात आलेला आहे। देशभरातील 56,880 विद्यार्थी परीक्षेमध्ये पात्र ठरलेले आहेत। IIT दिल्ली इथल्या झोनमधील शुभम कुमार हा 360 पैकी 330 गुण मिळवत पहिला आलेला आहे, तर आरोही देशपांडे 360 पैकी 280 गुण मिळवत मुलींमध्ये पहिली आली आहे। कृषी परिषद आणि ॲग्रोटेक प्रदर्शनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालाय। महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीनं आयोजन करण्यात आलंय। कार्यक्रमामध्ये आंबा उत्पादकांच्या समस्या, उत्पादन वाढीचं तंत्रज्ञान, सिंचन आणि प्रक्रिया उद्योगासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलंय। सांगलीच्या मिरजेमध्ये आमदार केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। पैलवान सिकंदर शेख यांनी आमदार केसरी किताब पटकावलेला आहे। आमदार सुरेश खाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मिरजेमध्ये थारूर जमादार फाउंडेशन ही स्पर्धा आयोजित केली। प्रस्तावित आरापूर MIDCसाठी जमीन मोजणीचे 10 दिवसांचं उद्दिष्ट होतं, मात्र आरापूर, गवळी शिवरा आणि सुलतानाबाद इथली मोजणी ही 90% पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे आता काही शेतकऱ्यांच्या विरोधामुळे उर्वरित मोजणी पुढील 3 दिवसात पूर्ण करण्याचा विश्वास MIDCच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। पुणे महापालिकेच्या तिजोरीमध्ये 1247 कोटी रुपये जमा झालेत। मिळकत करामधून 2 महिन्यांमध्ये ही रक्कम जमा झाली आहे। महापालिकेने जाहीर केलेल्या सवलतीचा पुणेकरांनी फायदा घेतला आहे। प्रवाशांची वेटिंग लिस्ट कमी करण्यासाठी रेल्वेनं मंत्रालयानं बुकिंग नियमांमध्ये बदल करण्याचं ठरवलेलं आहे। यानुसार वेटिंग तिकीट जारी करण्याची संख्या कमी केली आहे। यामुळे वेटिंग लिस्टमधील प्रवाशांची आरक्षित डब्यांमध्ये बसण्याची संख्या कमी होणार आहे। 11वी प्रवेश प्रक्रियेमधील पहिल्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित करण्याची अंतिम मुदत उद्या आहे। राज्यातील 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी 12,51,269 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। यंदा शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळणार आहेत। राज्यामध्ये सरकारी शाळांमधील 1 कोटी विद्यार्थ्यांसाठी 4,31,00,000 पुस्तकं तालुका स्तरावरच्या केंद्रावर शासनानं पोहोचवलेली आहे। त्यामुळे 15 जूनला शाळांमध्ये वितरणाची तयारी शिक्षण विभागानं सुरू केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या इयत्ता पहिलीच्या पटसंख्येमध्ये वाढ करण्यासाठी शिक्षण विभागानं विविध उपक्रम राबवलेले आहेत। मात्र तरीसुद्धा 4 वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य शाळांच्या संस्थांमध्ये इयत्ता पहिलीच्या पटसंख्येमध्ये सातत्यानं घट होते। गेल्या 4 वर्षात पहिलीच्या पटसंख्येमध्ये तब्बल 1,37,606 विद्यार्थ्यांची घट झाली आहे। छत्रपती संभाजीनगरातील मराठवाडा विद्यापीठामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार आहे। येत्या 2 जून ते 28 जून या कालावधीमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे।
विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांसाठी विशेष ओपन डे उपक्रम असेल. गणेशोत्सवानंतर विसर्जित होणाऱ्या पीओपी मूर्तींच्या अवशेषांची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावून त्यांचा पुनर्वापर करण्यासाठी मुंबई महापालिकेनं प्रायोगिक तत्वावर एक प्रकल्प हाती घेतलाय. यासाठी नाशिकची सेवाभावी संस्था अकर्मा फाउंडेशन यांची नियुक्ती केली आहे. या प्रकल्पावर सुमारे 20 लाख रुपये खर्च होणार आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालंय. या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका अकोला रेल्वे स्थानक परिसराला बसलाय. पार्किंग केलेल्या दुचाकींवर झाडाच्या फांद्या कोसळल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचं नुकसान झालंय. काही वेळातच संपूर्ण झाड उन्मळून पडल्यामुळे दुचाकींचं मोठं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पूर्व मोसमी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोसाट्याच्या वाऱ्यासह सिडकोसह अनेक भागात झाडं आणि फांद्या उन्मळून पडल्यात. चिकलठाणा विमानतळाचं छप्पर सुद्धा पुन्हा एकदा निखळलंय. बहुतांश शहरातला वीज पुरवठाही खंडित झालाय. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे दुर्दैवी घटना घडली आहे. वादळाच्या तडाख्यामुळे घराची भिंत अंगावर कोसळून एका वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेमुळे संपूर्ण पोमलवडी या गावावर शोककळा पसरली आहे. नाशिकच्या शरद पवार फळ बाजारामध्ये आंब्याच्या दरात 15 ते 20% घट झाली आहे. कोकण, कर्नाटक, गुजरातमधून आलेल्या आंब्यांमुळे सध्या आंब्याच्या दरात घसरण झाली आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत इथे आंब्याची आवक असणार आहे. हिंगोलीच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर गट संसाधन केंद्रामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन केलं. कंत्राटी कर्मचाऱ्यांचं मानधन गेल्या 6 महिन्यांपासून रखडलंय. मानधन रखडल्यामुळे या कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतोय. रखडलेलं हे मानधन त्वरित मिळावं या मागणीसाठी या कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन केलं. मुंबईमध्ये गर्भपाताच्या घटनांमध्ये 5,000 घट नोंदवली असली तरी दरवर्षी 20,000हून अधिक महिलांना गर्भपाताचा सामना करावा लागतोय. गर्भपाताचं प्रमाण 25 ते 34 वर्ष वयोगटातील महिलांमध्ये सर्वाधिक आढळून येतंय. पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडीमध्ये विषारी दारू कांडामुळे संतापलेल्या नागरिकांनी रोष व्यक्त केला. या प्रकरणामधील आरोपींना तपास आणि पंचनाम्यासाठी सीआयडीच्या पथकानं घटनास्थळी आणल्यानंतर या परिसरामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. पुण्यामध्ये विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर वाशिम पोलीस प्रशासन आता सतर्क झालंय. जिल्ह्यामध्ये अवैध दारू व्यवसायाविरोधात धडक मोहीम राबवली जाते. या कारवाईमध्ये 6,33,000 रुपयांचा अवैध दारू साठा नष्ट केला आहे. वाशिम शहरामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वाशिम पोलिसांनी कारवाई करत इराणी गँगच्या गुन्हेगाराला ताब्यात घेतलंय. हिंगोलीच्या सेनगाव स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असल्यामुळे पोलीस अधीक्षक यांच्या पथकानं कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. पोलीस पथकानं जुगार अड्ड्यावर छापा टाकत 54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणामध्ये 6 जणांवर सेनगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय.